Good morning, student. Yesterday we have studied profit and loss account. The profit and loss account is prepared on the basis of indirect expenses and indirect incomes. When indirect income is more than our indirect expenses is called net profit. And when our indirect expenses is more than our indirect income is called net profit. The net profit is transferred to the credit side of profit and loss account or to be added in capital on liability side, vice versa. When net loss is transferred to the debit side of profit and loss account or deducted from liability. So student, today we are going to the last session of final account is balance sheet. Student, you remember that the balance sheet is not account. It is not started with to or by, because it is the statement which show the liability and assets of the business for a particular period, so that it do not start to or by. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट पाहूयात आज आपण. काल आपण पाहिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन अकाउंट आहेत, दोन्हीची सुरुवात टू अँड बायने होते. तर इथं बॅलन्स शीट पाहणार आहोत. पहा, बॅलन्स शीट इंग्रजीत वाचतो पहिल्यांदा. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन ए पर्टिक्युलर डेट. All the liabilities are recorded to the left hand side, whereas all assets are recorded to its right hand side. ठीक आहे. The balance sheet is not an account but a statement showing the financial position of the firm as on a given date in the form of assets and liability. तर विद्यार्थ्यांनो, हेच मराठी त्याचं विश्लेषण सांगतो. बॅलन्स शीट हे फायनान्शियल स्टेटमेंट आहे की त्या स्टेटमेंटमध्ये फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म म्हणजेच व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे दर्शवणारे पत्रक म्हणतात. तर बॅलन्स शीटच्या दोन भाग पडले. बॅलन्स शीट डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, इंटू टू साईड्स. दॅट लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू लायबिलिटी आणि उजवी बाजू असेट्स. समजलं. बॅलन्स शीट दोन बाजूमध्ये विभागणी केलेली आहे. तर डावी बाजू लायबिलिटी आणि उजवी बाजू असेट्स. तर विद्यार्थ्यांनो, बॅलन्स शीटमध्ये कुठले कुठले आयटम येतात तत्पूर्वी आपण डावी बाजू पाहूयात. लायबिलिटीज. तर लायबिलिटीजमध्ये पहिला जो आयटम येतो तो म्हणजे कॅपिटल म्हणजे भांडवल. तर इथं भागीदारी संस्था असल्यामुळे इथं एकाचं नसून इथं दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींचं भांडवल असणार आहे. उदाहरणार्थ एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट. तर मी या टॉपिकच्या सुरुवातीला सांगितलं होतं की फायनल अकाउंट आपल्याला या दोन पद्धतीने सोडवायचं आहे. जी 11वीला जी पद्धत होती तिथं एकच कॅपिटल होतं. म्हणजे ती मेथड कुठली होती? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. म्हणजे सुरुवातीला जे कॅपिटल आहे ते वर्षाच्या अखेरीस त्यामध्ये कॅपिटलमध्ये बदल होत असे. आणि हा दुसरा प्रकार जो आहे तो आपण यावर्षी शिकणार आहोत. तो म्हणजे हा पार्टनर्स करंट अकाउंट आहे. ज्यावेळेस भागीदारी त्या व्यवसायामध्ये पार्टनरचा करंट अकाउंट दिलेला असतो लायबिलिटीला, त्यावेळेस ही मेथड फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे अशी समजावी. म्हणजेच सुरुवातीला जे कॅपिटल गुंतवलेलं आहे ते वर्षाच्या अखेरीस देखील कॅपिटल तेवढंच राहणार आहे, म्हणजे फिक्स राहणार आहे. यालाच म्हणतात फिक्स्ड कॅपिटल मेथड. तर फायनल अकाउंटचे दोन पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारले जातात. एक फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, जो या टॉपिकच्या सुरुवातीलाच मी विश्लेषण केलेलं आहे. पुढची लायबिलिटी देणी आहे ती म्हणजे जनरल रिझर्व्ह, राखीव निधी. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा गेल्या वर्षीचा न वाटलेला नफा.
अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट और लॉस हा लायबिलिटीला आहे, तो वाटाच असतो. त्यानंतर लोन ऑन मॉर्गेज, एखादी वस्तू किंवा एखादी संपत्ती तारण ठेवून जर कर्ज काढलं असेल त्याला लोन फ्रॉम मॉर्गेज म्हणतात. त्यानंतर बँक लोन, बँकेकडून कर्ज काढलेलं असल्यास. त्यानंतर लोन फ्रॉम पार्टनर, भागीदाराकडनं जर ऋण घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल तर. बिल्स पेबल, बिल देणं असणे. बँक ओव्हरड्राफ्ट, चालू खात्यापेक्षा जास्त रक्कम जर एखाद्या व्यापाऱ्याने काढली तर त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात, ते सुद्धा देणं आहे. त्यांचं सन्ड्री क्रेडिटर्स, याला धनको म्हणतो, सावकार म्हणतो. ज्या व्यक्तीकडनं आपण उधारीवर माल घेतो त्या व्यक्तीला उधारी देणं असते, त्या व्यक्तीला काय म्हणतात? क्रेडिटर्स. त्यामध्ये ॲडजस्टमेंट, लेस किंवा ॲड करता येतं. त्यानंतर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, ह्या सावकाराने किंवा उधारीवर माल घेतलेल्या विक्रेताने आपल्याला काही डिस्काउंट दिल्यास इथं आपल्याला लेस करता येतं. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जो काय खर्च आहे तो द्यायचा आहे, चालू वर्षात जो दिलेला नाही पण द्यावं लागणार आहे देणी साईडला, तो हे आयटम येणार आहे. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, पुढील वर्षाचं उत्पन्न जर चालू वर्षी आलं असेल तर ते चालू वर्षाचं उत्पन्न असून ते चालू वर्षाच्या दृष्टीने ते देणं आहे म्हणून लायबिलिटीला. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, जे सरकारी कर आहेत त्या कर भरण्यासाठी आपल्याला तरतूद करावी लागते. तर एवढे लायबिलिटी साईडला ॲटम्स आहेत, त्या बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला म्हणजे लायबिलिटी साईडला येतात. तर दुसरी बाजू आहे ती म्हणजे असेट्स किंवा प्रॉपर्टी किंवा याला संपत्ती, ह्यालाच मराठीत येणं. तर गुडविल अकाउंट नावलौकिक आहे. त्यानंतर पुढचं लँड अँड बिल्डिंग, त्यातून डिप्रिसिएशन घसारा वजा करायचा आहे. प्लांट अँड मशिनरी, त्यातून लेस डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. फर्निचर अँड फिक्चर, त्यातून लेस डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. इक्विपमेंट म्हणजे साहित्य, त्यातून डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. त्यानंतर डिलिव्हरी किंवा मोटर व्हॅन, यातून देखील डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. लीज होल्ड, फ्री होल्ड प्रिमायसेस, यातून देखील डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. पेटंट्स, लेस डिप्रिसिएशन करायचं आहे. लूज टूल म्हणजे साहित्य, किरकोळ साहित्य, यातून देखील आपल्याला डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. त्याने इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आहे, तर गुंतवणूक ही आपली संपत्ती आहे, असेट आहे, प्रॉपर्टी आहे, म्हणून असेट साईडला लिहायचं आहे. स्पेअर पार्ट्स आणि स्टोअर्स, यातून देखील डिप्रिसिएशन लेस करायचं आहे, कारण ती आपली संपत्ती होऊ शकते. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम्स, लोन अँड ॲडव्हान्सेस, क्लोजिंग स्टॉक, हे सर्व असेट आहेत आपले. त्यानंतर पुढचा भाग येतो सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजेच आपण विक्रेता आहोत, गिरायकाला उधार विक्री केलेली आहे आणि तो ग्राहक, आपला उधारीवर घेतलेला ग्राहक, त्याकडनं पैसे येणं असतं, त्यालाच काय म्हणायचं? सन्ड्री डेटर्स म्हणजेच ऋणको म्हणतात त्याला. त्यामध्ये ॲडजस्टमेंट करायचे आहेत जे काय असतील. त्यानंतर लेस बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज, जर त्या उधारी घेतल्या ग्राहकाने काही रक्कम बुडवल्यास ती रक्कम वजा करायची. त्यानंतर RDD, लेस RDD, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स किंवा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, ही देखील ॲडजस्टमेंट त्यातून लेस करायची. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसेवेबल, त्यानंतर बिल्स रिसेवेबल, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, बँकेत आणि हातात जी रक्कम असेल ती आपली संपत्ती असणार आहे. तर सर्वात शेवटचा आहे तो म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट. जर पार्टनर्स अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तो असेट साईडला लिहावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असेट साईड आणि ही लायबिलिटी साईड हा पूर्ण प्रोफॉर्मा आहे, तो दिलेला आहे. तर आत्तापर्यंत आपण फायनल अकाउंट म्हणजे काय पाहिलेलं आहे? फायनल अकाउंट म्हणजे ग्रुप ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, या तिन्ही ग्रुपला काय म्हटलं जातं? फायनल अकाउंट म्हणतात. आणि फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन दी एंड ऑफ ईच फायनान्शियल इयर. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे आपलं काय केलं जातं? फायनल अकाउंट हे तयार केलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, तर बॅलन्स शीट पाहिलं आपण. तर बॅलन्स शीट, तर एवढंच आजच्या दिवशी आपण डिस्कशन केलेलं आहे. एक फोन येतो आहे, उद्या आपण ॲडजस्टमेंट कुठल्या आहेत 12वीला, त्या ॲडजस्टमेंट घेऊन त्याचं डिस्कशन करून आपण परवापासून फायनल अकाउंट, 12वीचा पहिला फायनल अकाउंट हा पूर्ण सोडून दाखवलेला मी तुम्हाला PDF फाईलच्या
वतीने व्हिडिओ डाउनलोड करतो. त्याचा पूर्णतः अभ्यास करा. धन्यवाद. थँक्यू.